नमस्कार मंडळी. 5 मिनिटांत विज्ञानमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण अशा एका प्रॉब्लेमबद्दल बोलणार आहोत जो मला खात्री आहे आपल्या सगळ्यांनी कधी ना कधी नक्कीच अनुभवला असेल. म्हणजे दिवसभर इतकी दमणूक झालेली असते पण अंथरुणात पडल्या पडल्या अचानक सगळी झोपच गायब होते. हे असं होतं ना आपल्याबरोबर. दिवसभर काम करून आपण पार थकून गेलेलो असतो. आपण दात घासतो, आरामाचे कपडे घालतो, बेडवर येतो, लाईट बंद करतो आणि मग शांतता. काहीच होत नाही. अगदी हेच. आणि मग आपलं लक्ष जातं घड्याळाकडे. जसजसा एक मिनिट पुढे जातो तसतसं टेन्शन अजून वाढत जातं. अरे देवा, आता तर झोपायलाच हवं. पण काही काळजी करू नका. आज आपण काही अशा जबरदस्त सवयी आणि ट्रिक्स बघणार आहोत ज्यामुळे आपल्याला अगदी पटकन झोप लागेल. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्या झोपण्याच्या खोलीचं वातावरण. आपल्याला कदाचित याची कल्पना नसेल, पण आपल्या आजूबाजूचं तापमान आपल्या झोपेवर खूप मोठा परिणाम करतं. तज्ज्ञांच्या मते आपल्या रूमचं तापमान साधारणपणे 18.3 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल तर ते झोपेसाठी एकदम परफेक्ट मानलं जातं. कारण माहितीये का, झोप येण्यासाठी आपल्या शरीराचं तापमान थोडं कमी व्हावं लागतं आणि थंड वातावरण त्याला मदत करतं. आता ही एक गंमत ऐका. झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करणं खरं तर खूप फायद्याचं आहे. हे थोडं उलटं वाटेल, पण यामागे एक सायन्स आहे. जेव्हा आपण गरम पाण्याने आंघोळ करतो तेव्हा रक्त आपल्या त्वचेकडे धाव घेतं आणि आंघोळीनंतर जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा शरीरातली उष्णता वेगाने बाहेर पडते. यामुळे आपल्या शरीराचं मूळ तापमान झपाट्याने कमी होतं आणि आपल्या मेंदूला सिग्नल मिळतो की चला, आता झोपायची वेळ झालीये. तिसरी महत्त्वाची सवय जी खूप सोपी आहे पण खूप परिणामकारक आहे, घड्याळ आपल्या नजरेसमोरून दूर ठेवा. कारण आपण जेव्हा सतत वेळ बघत राहतो तेव्हा अरे अजून झोप नाही लागली हे टेन्शन वाढतं आणि मग झोप लागणं आणखीनच अवघड होऊन बसतं. याबरोबरच काही गोष्टी तर कटाक्षाने टाळायलाच हव्यात. जसे की झोपायच्या आधी कॉफी, चहा किंवा चॉकलेट खाऊ नका. खूप जास्त जेवण किंवा अगदीच उपाशीपोटी झोपू नका. झोपण्याच्या 2-3 तास आधी व्यायाम करणं टाळा आणि हो, दुपारी 3 नंतर अजिबात झोपू नका. आपल्या मेंदूला सिग्नल द्या की आता आराम करण्याची वेळ झाली आहे. कसं? तर झोपण्यापूर्वी साधारण 1 तास आधी एखादी शांत क्रिया करा. म्हणजे पुस्तक वाचा किंवा अगदी हलकं संगीत ऐका. यामुळे आपला मेंदू आपोआप शांत होतो. आणि 7वी गोष्ट म्हणजे लाईट मॅनेजमेंट. दिवसातून किमान अर्धा तास तरी सूर्यप्रकाशात जा. यामुळे आपल्या शरीराचं नैसर्गिक घड्याळ म्हणजे बॉडी क्लॉक एकदम सेट राहतं आणि रात्री विशेषतः झोपायच्या आधी मोबाईल किंवा टीव्हीच्या निळ्या प्रकाशापासून लांब राहा. बरं, समजा हे सगळं करूनही झोप येत नसेल तर आता वेळ आलीये अमेरिकन नेव्हीच्या एका खास सुपरपॉवर टेक्निकबद्दल जाणून घ्यायची, जी तुम्हाला फक्त 2 मिनिटात झोपायला मदत करू शकते. तुम्हाला माहिती आहे, ही टेक्निक फायटर पायलट्सवर वापरण्यात आली होती आणि फक्त 6 आठवड्यांच्या सरावानंतर तब्बल 96% पायलट्सना 2 मिनिटापेक्षा कमी वेळात झोप लागू लागली, अगदी बसल्या बसल्या सुद्धा. चला तर ही पद्धत स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सगळ्यात आधी आपल्या चेहऱ्यावरचे सगळे स्नायू रिलॅक्स करा. कपाळावरची आठी काढून टाका. डोळे, जबडा, जीभ आणि गाल सगळं अगदी सैल सोडून द्या. आता हळूहळू खाली येऊया. आपले खांदे अगदी खाली सोडा, जणू काही त्यावर कोणतंच वजन नाहीये. मग एक एक करून दोन्ही हात, छाती, पाय आणि अगदी पायाची बोटं सुद्धा पूर्णपणे रिलॅक्स करा. या सगळ्यात आपला श्वास मात्र हळू आणि दीर्घ चालू ठेवा. प्रत्येक श्वासासोबत शरीर अजून हलकं होतंय असं अनुभवा. आणि शेवटी आपलं मन शांत करा. मनातले सगळे विचार बाजूला सारा. एखाद्या शांत जागेची कल्पना करा किंवा फक्त 10 सेकंदांसाठी मनातल्या मनात म्हणा, विचार करू नको. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण सरावाने हे नक्की जमतं. आता या सगळ्यामधली एक सगळ्यात महत्त्वाची टीप, ज्याला आपण झोपेचा सुवर्ण नियम म्हणू शकतो. खरं सांगतो, बाकी काहीही नाही पाळलं तरी चालेल, पण फक्त ही एक गोष्ट नक्की करा. तो नियम आहे एक ठरलेलं वेळापत्रक. हो, रोज एकाच वेळी झोपा आणि एकाच वेळी उठा, अगदी विकेंडला सुद्धा. आपलं शरीर ना ते सवयीचं गुलाम असतं. असं केल्याने आपलं बॉडी क्लॉक सेट होतं आणि ठरलेल्या वेळी शरीर आपोआप झोपेचे संकेत द्यायला लागतं. आणि समजा एवढं सगळं करूनही तुम्ही जागेच असाल तर तुमच्यासाठी एक शेवटची युक्ती आहे. अंथरुणात नुसतं तळमळत पडून राहू नका, कारण असं केल्याने चिंता आणि निराशा वाढते. त्यापेक्षा बेडमधून उठा आणि एखादा कंटाळवाणं काम करा. जसं की एखादा अगदीच बोरिंग पुस्तक वाचा. जोपर्यंत तुम्हाला पुन्हा झोप येत नाही तोपर्यंत हे करा. तर मग
आपल्या रात्रीची शांत झोप पुन्हा मिळवण्यासाठी तयार आहात ना? जर तुम्हाला हे आवडलं असेल तर लाईक बटन नक्की दाबा, हे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीसाठी सबस्क्राईब करा. तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या याच वेळेला.